नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासते आणि आपण BA PY या वर्गाकरिता आपल्याला भूगोल विषयातील पर्यावरण भूगोल या पेपर संबंधित माहिती बघायची आहे. मित्रांनो, या आधीचे जे आपले काही लेक्चर झाले, या लेक्चरमध्ये पर्यावरणातील विविध जे पॉईंट आहे या पॉईंटचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण जे पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाचे 2 पॉईंट, ज्यामध्ये अजैविक घटक आणि जैविक घटक या 2 पॉईंटचा आपण अभ्यास सुरू केला होता. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की अजैविक घटकामध्ये मृदावरण असेल, जलावरण असेल आणि वातावरण असेल, या 3 पॉईंटचा आपल्याला अभ्यास करणे गरजेचे आहे. ज्यामधील पहिला जो पॉईंट आहे यामधला मृदावरण, त्याचप्रमाणे जलावरण आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपलं वातावरण. तर कालच्या लेक्चरला आपण या वातावरण या विषयाला आपण सुरुवात केलेली होती. काल आपण बघितलं की आपली एकमेव अर्थ, या अर्थच्या सभोवताली जे विविध स्वरूपाचे वायू आपल्या पृथ्वीभोवती, या पृथ्वीला पूर्ण चारही बाजून पसरलेले आहे. पृथ्वीच्या अगदी भूपृष्ठापासून तर जसजसं आपण वरती जातो तसतसं त्या हवेचा आणि हवेमध्ये असलेल्या विविध घटकांचं प्रमाण हे विरळ कमी होत जात गेलेलं दिसून येते. आणि या आपल्या या पृथ्वीवरती विविध स्वरूपाचं वातावरण, एक विशिष्ट स्वरूपाचं वातावरण यामध्ये उपलब्ध असल्याकारणाने इतर ग्रहापेक्षा या पृथ्वीला नक्कीच अत्यंत महत्त्व आहे. कारण आजपर्यंत केलेल्या संशोधनामध्ये आपल्याला असं दिसून आलं की केवळ आज आपल्या पूर्ण सूर्यमंडळामध्ये, आपण गॅलेक्सी म्हणू शकत नाही, पण सूर्यमंडळ जे आहे या सूर्यमंडळामध्ये जे काही आपल्याला लागलेले शोध लागलेले जे ग्रह आहेत, ज्या ग्रहांचं आपण निरीक्षण करतो, त्या सगळ्या ग्रहांचा जर आपण माहिती घेतली तर आपल्याला असं दिसून येते की आपल्या एकमेव अर्थवर हे वातावरण जे आहे हे वातावरण आहे. आणि ज्यामुळे या पृथ्वीवरती जीवसृष्टी ही असलेली आणि आजपर्यंत, अनंत काळापासून आजपर्यंत टिकून असलेली आपल्याला दिसून येते. जर अर्थवरती काही बदल झाले, वातावरणामध्ये जर थोडा जरी बदल झाला तर त्याचा परिणाम हा पूर्ण भूपृष्ठावर असलेल्या, या पृथ्वीवर असलेल्या जे चेतनायुक्त असलेले घटक आहेत, ज्यामध्ये जीवजंतू असेल, पक्षी असेल, वनस्पती असेल, प्राणी असेल, मानव असेल, या सगळ्यावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. प्राचीन काळापासून आपण या अजैविक घटकातील वातावरण या घटकाचा आपण भूगोलामध्ये अभ्यास करत आहोत. आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की आपल्या वातावरण कोणत्या घटकाला म्हटलं पाहिजे. पृथ्वीभोवती जे सभोवताली जे विविध स्वरूपाचे वायू आहेत, या वायू घटकाला, हवेला आपण वातावरण असे म्हणतो. आणि मागच्या लेक्चरमध्ये यामध्ये असलेले 3 पॉईंट आपण बघितलं की यामध्ये वायू असतो, ज्यामध्ये ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, हेलियम असेल, या प्रकारचे अनेक वायू जे आहेत या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्यामध्ये आपण बघितलं की नायट्रोजन 78% आहे आणि अत्यंत महत्त्वाचा मानवाच्या दृष्टीनं ऑक्सिजन हा वायू या ठिकाणी उपलब्ध आहे.
जर या भूपृष्ठावर पृथ्वी तलावरती ऑक्सिजन वायू उपलब्ध नसता तर आज आपण या ठिकाणी जिवंत राहू शकत नाही. आणि अत्यंत महत्त्वाचा हा ऑक्सिजन वायू असल्याकारणाने पूर्ण सजीव सृष्टीला ऑक्सिजनशिवाय या ठिकाणी जिवंत राहणे अशक्य आहे. त्यामुळे या वायू आपण बघतो वातावरणामध्ये जे घटक आहे त्यामधला वायू हा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर धूलिकण. तर मित्रांनो, धूलिकण हा सुद्धा या अत्यंत महत्त्वाचा घटक हा हवेमध्ये पसरलेला आपल्याला दिसून येतो. आता आपण बघतो की वेगवेगळ्या स्वरूपाचे बारीक पार्टिकल्स जे कचरा आहे, विविध स्वरूपाची मातीची कण असेल, समुद्र किनाऱ्यावरील आपण बघतो की क्षारयुक्त पदार्थ असेल, बांधकामाच्या ठिकाणचे धूळ असेल, कारखान्याच्या ठिकाणच्या वेगवेगळ्या स्वरूपाचे गॅसेस असेल, वायू असेल, हे सगळे जे आहे या धूलिकणामध्ये आपण बघतो. या धूलिकणाचा वातावरणामध्ये सभोवताली आपल्या पृष्ठापासून अगदी जवळपर्यंत हा धूलिकण या ठिकाणी आपल्याला वातावरणामध्ये दिसतात. या धूलिकणाचा महत्त्वाचा काम म्हणजे या भूपृष्ठावरून वरती सूर्यापासून जी किरण आहे हे किरण या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होतात आणि त्यामुळे विकिरण होऊन वेगवेगळ्या स्वरूपाचा रंग आपल्याला या ठिकाणी भूपृष्ठावरून वरच्या आकाशात पाहताना दिसून येतो. हे महत्त्वाचं काम धूलिकण हे सुद्धा घटक यामध्ये असतो. तिसरं आहे सूक्ष्म जीवजंतू. मित्रांनो, आपण बघतो की बऱ्याच आपण जर या ठिकाणी जर भूपृष्ठावरील जे विविध घटक आहेत या घटकांचा जर आपण अभ्यास केला तर जर ऑक्सिजन त्या वायूचा जर आपण हवेचा जर अभ्यास केला तर आपल्याला काही ठिकाणी बॅक्टेरिया जे आहे हे बॅक्टेरियासुद्धा या हवेमध्ये पसरलेला आपल्याला दिसून येतो. बऱ्याच वेळा आपण बघतो की संसर्गजन्य रोग हा आज एक विशेष शतकामध्ये कोरोनापासून आज खूप प्रभावी स्वरूपाचा लोकांना त्या संसर्गजन्य रोगाची ही जी काही कोरोनापासूनची जी अभ्यास झालेला आहे तो खरोखरच आज आपण बघू शकतो की संसर्गजन्य रोग हा खूप मोठ्या प्रमाणात पसरताना दिसतो. आणि याचा हा जो पसरण्याचं काम आहे ते बॅक्टेरियाद्वारे हवेतून या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या मानवावर परिणाम करताना दिसून येते, प्रभावी होताना दिसते. सर्दी, ताप, खोकला यासारख्या जी बिमाऱ्या आहेत किंवा यासारख्या आणखी अन्य बिमाऱ्या ज्या आहेत ह्या बिमाऱ्या आपण बघतो की वातावरणामध्ये जे विविध स्वरूपाचे बॅक्टेरिया हे सोडले जातात या बॅक्टेरियाचा सुद्धा परिणाम यामध्ये दिसून येतो. म्हणजे हवे वातावरणामध्ये बॅक्टेरिया या घटकाचा सुद्धा समाविष्ट असतो. नंबर 4 जलबाष्प. सूर्यापासून जेव्हा उष्णता ही भूपृष्ठावर पोचते आणि उष्णता जेव्हा पाण्यासोबत संपर्कात येते तेव्हा पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होते आणि ही वाफ या भूपृष्ठाच्या वरती हवेमध्ये पसरते आणि त्यातून ढग निर्माण होते आणि पाऊस निर्माण होतो. तो जलबाष्पाचं प्रमाणसुद्धा या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी आपण बघतो की वायू असेल, धूलिकण असेल, सूक्ष्म जीवजंतू असेल, जलबाष्प असेल यासारखे अनेक घटक या वातावरणामध्ये उपलब्ध आहे आणि त्याचाच आपल्याला पर्यावरणामध्ये कशा प्रकारे परिणाम होतो या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी पर्यावरणातील विविध घटक या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण बघूया की मित्रांनो की आपल्याला आपल्या पर्यावरण भूगोल अभ्यास करताना या पर्यावरणाचा आधीचं जर आपण पर्यावरण बघितलं, वातावरण जर बघितलं, आधीचं जर आपण आधीमध्ये जर आपण इसवी सनापासून तर प्राचीन काळामध्ये किंवा आधुनिक काळामध्ये मध्ययुगामध्ये किंवा आताच्या आधुनिक काळामध्ये जर आपण हवेची म्हणजे पृष्ठावरील जे वातावरण आहे या वातावरणाचं जर निरीक्षण केलं, त्या ठिकाणचा जर उपलब्ध डाटा आहे याचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येते की जी विविध स्वरूपाची लेवल आहे म्हणजे वातावरणामध्ये असणाऱ्या
वायूची जी लेवल आहे, जसं नायट्रोजनची लेवल, त्यानंतर ऑक्सिजनची लेवल, त्यानंतर कार्बन डायऑक्साईडची लेवल असेल, या विविध घटकांची वायूची लेवल असेल, तर ही लेवल आपण बघतो की जोपर्यंत मानवाची औद्योगिक क्रांती झालेली, मानवाने आपली प्रगती केली आणि प्रगती केल्यानंतर या भूपृष्ठावरील विविध संसाधनांचा त्यांनी वापर करण्यास सुरुवात केली आणि जेव्हा संसाधनाचा वापर हा अतिरिक्त होत गेला, त्यामुळे या वातावरणामध्ये असलेल्या ज्या नैसर्गिकरित्या त्यांचे जे हवेचं असेल त्यानंतर धुलीकणाचं प्रमाण असेल, विविध बॅक्टेरियाचं प्रमाण असेल, जलबाष्पाचं प्रमाण असेल, काही इतर घटकाचं प्रमाण असेल, की हे एक संतुलित स्वरूपात होतं. परंतु जेव्हा मानवाने विविध स्वरूपाचे उद्योगधंदे, कारखाने, वाहतुकीची साधने हे वेगवेगळ्या स्वरूपाचे घटक निर्माण केले, त्याच्यामुळे या जी एक बॅलन्स होतं वातावरणातील, ते बॅलन्स आज बिघडलेलं आहे आणि ते या ठिकाणी अनेक स्वरूपाच्या समस्या वातावरणाच्या मध्ये झालेल्या बदलामुळे आज अनेक स्वरूपाच्या समस्यांना मानवाला तोंड द्यावं लागतं आणि पुढच्या पिढीवरती अस्तित्व या ठिकाणी टिकून राहण्यासाठी त्यांनासुद्धा अथक प्रयत्न या ठिकाणी करावे लागेल का, याची शंका आल्याशिवाय राहत नाही. उदाहरणार्थ मित्रांनो, आज आपण बघतो की आपल्या सभोवताली जर वातावरणाचा आपण अभ्यास केला तर आज आपल्याला यामध्ये या हवेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे धुलीचं जे प्रमाण, धुलीकणाचं प्रमाण असेल, हे धुलीकणाचं प्रमाण हे खूप हाय लेवलवरती गेलेलं दिसते. मित्रांनो, जेव्हा तुम्ही सिटीमध्ये शहरामध्ये जाता, शहरामध्ये जेव्हा जाता तेव्हा संध्याकाळी 6 ते 7च्या या 6 ते 9च्या दरम्यान जर या ठिकाणी जर तुम्ही या हवेतील जे वायू आहे यांचं जर निरीक्षण केलं, त्याचं जर परीक्षण केलं, तर आपल्याला दिसतं की या ठिकाणी पोल्युशनचं जे प्रमाण आहे हे प्रमाण वेगवेगळ्या स्वरूपात वाढलेलं आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणी धुलीकणाचं प्रमाण हे वाढलेलं दिसते, विविध कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे वाढलेलं दिसते, ऑक्सिजनची लेवल कमी झालेली दिसून येते. अशा या प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपाचं अदृश्यपणा, त्या ठिकाणी धुक्याचं प्रमाण, वेगवेगळ्या स्वरूपाचं हा ॲक्सिडेंट होण्यासाठी यासारखं प्रमाण या ठिकाणी आता दिसून येतं. याचं महत्त्वाचं कारण काय की मानवाने जेव्हा आपली प्रगती केली त्यावेळेस प्रगती करताना त्यांनी कोणत्याही भविष्य काळामध्ये होणारे परिणाम या ठिकाणी त्यांनी अभ्यासले नाही, त्याचा त्यांनी काळजी घेतली नाही आणि आज आपल्याला आज भूपृष्ठावर आणि अनेक शहरावरती अनेक शहर आहेत, ज्या शहराच्या ठिकाणी मानवाला राहणे आणि त्या ठिकाणच्या वातावरणामुळे त्या ठिकाणी अस्तित्व टिकून ठेवणे हे अशक्य होत आहे. त्या ठिकाणच्या वातावरणाचा जर दर्जा बघितला तो अत्यंत खालावलेला आहे आणि त्यामुळं त्या वातावरणामधून बरेच लोक हे शहरापासून दूर निवांत ठिकाणी, पोल्युशन कमी असलेल्या ठिकाणी राहण्यास पसंती करत असताना लोक दिसत होते. तर आपल्याला पर्यावरणामध्ये या घटकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे की आज वातावरणामध्ये कशाप्रकारे कोणकोणत्या घटकामुळे बदल झालेला आहे, त्या बदललेल्या वातावरणामुळे मानवी शरीरावर, वनस्पती, प्राणी, जीवजंतू यांच्यावर काय परिणाम झालेले आहे आणि त्याच्यावर काय नियोजन केलं पाहिजे, या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की पहिला जो वातावरणातील जे काही आज बिघाड झालेला आहे किंवा एक बदल झालेला आहे, त्या बदल करण्यासंबंधित अत्यंत महत्त्वाचं काम जर कोणी केलं असेल तर ते आहे या ठिकाणी उद्योगधंदे. मित्रांनो, आज बघतो की मित्र आपल्याला जेव्हा आपल्या घरी आपल्याला पेपरची आवश्यकता असते आणि हा पेपर आपण बघतो की जेव्हा भूपृष्ठावरील जे विविध स्वरूपाचे जंगलयुक्त भाग आहे, हा जंगलयुक्त भाग तोडून त्या झाडांद्वारे आपण पेपर तयार करताना दिसतो आणि हा पेपर तयार करण्यासाठी ज्या मिलमध्ये किंवा ज्या कारखान्यामध्ये काम केलं जाते त्या कारखान्यामधून निघणारा धूळ, हा धूळसुद्धा वातावरणामध्ये पसरताना दिसून येतो. मित्रांनो, आपण बघतो की आपल्या घरी जे विजेचे लाईट आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्माण चालवण्याकरता आपल्याला विजेची आवश्यकता असते आणि ही वीज जी आहे बऱ्याच अंशी, भारतातील जर विचार केला तर बऱ्याच अंशी वीज ही कोळशापासून निर्माण होते.
आणि जेव्हा हा कोळसा त्या खदानीतून त्या जमिनीमधून बाहेर काढला जातो आणि बाहेर काढताना सुद्धा त्यामधून निघणारे पार्टिकल्स आहेत, हे पार्टिकल बारीक बारीक कण जे आहे हे पण हवेमध्ये पसरतात आणि त्या ठिकाणी वातावरणाचं मध्ये बदल झालेले वातावरणामध्ये त्या पार्टिकलचं प्रमाण वाढतं आणि त्या ठिकाणी श्वसनाचे त्या वेगवेगळ्या स्वरूपाचे पोल्युशन त्या ठिकाणी निर्माण होते. त्यानंतर हा कोळसा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर होती, कारण का प्रत्येक ठिकाणी हा कोळसा मिळत नाही. काही विशिष्ट ठिकाणीच भारतामध्ये झारखंड असेल, छत्तीसगड असेल, बिहार असेल, UP असेल, हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये कोळशाच्या खाणी अधिक आहे. आणि हा कोळसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत रेल्वेद्वारे, विविध ट्रकद्वारे, विविध घटकाद्वारे हा पोचवला जातो आणि पोचवताना त्या कोळशाच्या संपर्कात जेव्हा वातावरणातील हवा हा येते तर तेव्हा त्या वातावरणामध्ये सुद्धा, त्या हवेमध्ये सुद्धा या कोळशाचे जे पार्टिकल्स आहे ते पार्टिकल हवेमध्ये पसरले जाते. जेव्हा हा कोळसा एखाद्या कारखान्यामध्ये उतरवला जातो त्यानंतर त्या कोळशाद्वारे वीज निर्मिती केली जाते. ते वीज निर्मितीसाठी हा कोळसा जाळला जातो आणि जाळताना त्यामधून निघणारा धूर हा धूर पूर्णतः आपल्या हवेमध्ये पसरते आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात हवेमध्ये या कार्बन डायऑक्साईडचं, त्या कोळशामुळे निर्माण होणाऱ्या घटकांचं, वायूंचं प्रमाण हे वाढले दिसते. त्यानंतर झालेल्या कोळशापासून जेव्हा राख निघते, ही राख बाहेर काढून बाहेरच्या बाजूने ठेवली जाते आणि त्या राखीपासून सुद्धा मोठ्या स्वरूपाचे धुळीकण हे या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे एका कोळशापासून धुळीकरणाचं किती मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे लोहखनिज असेल, आपण बघतो की आज आपल्या घरी प्रत्येक ठिकाणी शेतीसाठी अवजारे लागत असतात, तर शेतीच्या अवजारासाठी सुद्धा निर्माण करण्यासाठी आपल्याला लोखंडाची गरज लागते. एक लोखंडसुद्धा विविध कारखान्यामध्ये, विविध खाणं असेल त्या खाणीमधून कच्च्या स्वरूपात काढल्या जाते आणि काढून ते कंपनीमध्ये, विविध कारखान्यामध्ये त्याला लोखंडाचं पोलादमध्ये निर्मिती केली जाते. त्यासाठी त्याला भट्टीमध्ये विविध स्वरूपाच्या अग्नीमध्ये तापवलं जाते आणि या तापवण्यासाठी लागणारं टेम्परेचर हे कोळसा किंवा लाकूड याचा वापर केला जातो आणि त्याच्यामधून सुद्धा धूर बाहेर निघतो आणि या लोखंडाचा वापर आपण विविध घटकासाठी करतो. अशा प्रकारे अनेक उद्योग आहेत. या उद्योगाचा आज आपण विचार जर केला तर या उद्योगामुळे वातावरणामध्ये जे विविध वायूचे, विविध घटकांचे जे पार्टिकलचे जे प्रमाण आहे हे 21व्या शतकामध्ये वाढलेले आहे आणि त्याचा परिणाम पुढच्या पिढीलासुद्धा आज आपण सुद्धा भोगत आहोत आणि पुढच्या पिढीलासुद्धा या ठिकाणी याचा परिणाम आपल्याला नक्कीच भोगावा लागेल. आणि हा उद्योगधंदे जरी आपण म्हणतो की आज आपण प्रगती केलेली आहे, आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे वाहतुकीचे साधनं असेल, गाड्या असेल, पेपर्स असेल, वीज निर्मिती असेल, आपण वापरत असलेला फ्रीज असेल, या सगळ्या स्वरूपाचे जे वायू आहे याचा परिणाम या आधुनिक संसाधनाचा, साधनांचा परिणाम मानवावर होत आहे आणि वातावरणामध्ये जे पार्टिकल्स आहे, वायू आहे, याच्या वायूंचं प्रमाण जे आहे नॅचरलपेक्षा जास्त होताना आपल्याला दिसून येतं. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आपल्या ठिकाणी अभ्यास केला. याचाच पुढचा पॉईंट आपण कंटिन्यू करणार आहोत आणि तोपर्यंत हा पॉईंट आपल्या समजला असं गृहीत धरतो आणि हा लेक्चर इथं थांबवतो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या घटकाला बघूया. तोपर्यंत धन्यवाद.